मी राजश्री गोंधळकर आंतरराष्ट्रीय हिंदू महिला परिषद च्या अध्यक्ष आहे, राष्ट्रीय बजरंग दल. आम्ही काल अर्ज दाखल केला होता पोलीस स्टेशनला की अतिक्रमण होतंय कादियानगर PL लोखंडे मार्गला साई इंडस्ट्रीयलच्या इथे मोठ्या प्रमाणात होतंय. शफिक नावाचा इसम जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे रूम वगैरे बांधून 1 BHK 1 RK असं बांधून सगळ्यांना तो विकतोय. या संदर्भात आम्ही काल इथे पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला. शशिकांत पवार साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिलंय की आम्ही BMCला लेटर पाठवून त्यांचा आढावा घेणार किंवा त्यांचं चौकशी होणार आहे याबद्दल आणि ते काम ते हे करणार आहेत. चेंबूर झाला पाहिजे, बरोबर आहे हे. आणि त्याचसाठी आम्ही हे सगळं प्रयत्न चालू केलेले आहेत आता राष्ट्रीय बजरंग दल तर्फे. आणि इथूनही आम्ही याचं पूर्ण हे करत राहणार आहे, फॉलोअप घेत राहणार आहे याचा. जोपर्यंत त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय बजरंग दल, आम्ही आंतरराष्ट्रीय हिंदू महिला परिषद, सगळे बजरंग दलचे जेवढे पदाधिकारी आम्ही याचा मागोवा घेणार. शांत बसणार तर नाहीच आहे. आणि कोणताही किती मोठा भूमाफिया असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही हे शेवटपर्यंत प्रयत्न करणार की हे कारवाई याची व्हावी म्हणून. आणि त्यांचा हा जो सगळा चाललेला आहे भूमी अतिरेक, तो आम्ही थांबवणारच आहोत कुठल्याही परिस्थितीत. नमस्कार. राष्ट्रीय बजरंग दल मधून आज माझ्या मॅडमने मला फोन केला होता सकाळी. मॅडम इथल्या दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद म्हणून. त्यांनी कॉल केला होता म्हणून आज आम्ही इथं जमलो की जे चेंबूरमध्ये कादियानगर PL लोखंडे मार्गमध्ये जे भरपूर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे, तर या जागेवर कुठला हिंदू व्यक्ती असता तर आतापर्यंत कारवाई झाली असते. पण आज एवढं म्हणजे मुस्लिम जे तरुण आहेत एवढं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे, पण त्याच्यावर पोलिसांचे म्हणजे वचक आहे की नाही याचा आज प्रश्न पडला आहे आम्हाला. आणि एवढं मोठ्या प्रमाणात जे अतिक्रमण चालू आहे प्रशासनाला माहिती पण असेल, पण तरी सुद्धा त्यांच्या नजरेखालून म्हणजे एवढं मोठं भूमाफिया कसं काय चालू आहे. पवार साहेबांना आम्ही जे टिळकनगरचे जे पवार साहेब आहेत सिनियर साहेब, त्यांना भेटलो आहे. त्यांनी आश्वासन दिले की आम्ही ती कारवाई करू. आम्ही जरी कारवाई नाही केली तरी राष्ट्रीय बजरंग दल तर्फे आम्ही शांत बसणार नाही आहोत. मध्ये जे पोलीस आहेत त्यांना आम्ही मध्ये हे पण दिले की जे भूमाफिया आहेत त्यांना MRDPच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या मध्ये कुठलाही मोठा भूमाफिया असो पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.